संजय मामा शिंदे हे करमाळ्याचं दिग्गज नाव. त्यांनी अपक्ष उभे राहत आमदारकी भोगली होती. त्यांना 2019च्या विधानसभा निवडणुकीत माढा तालुक्यातील करमाळा विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाला होता. विशेषतः कुर्डुवाडी नगर परिषदेसह या भागातील मतदारांचा त्यांना भरघोस प्रतिसाद मिळाला. मात्र यंदाच्या निवडणुकीत परिस्थिती वेगळी राहिली. संजय मामा शिंदे यांना कुर्डुवाडी मतदारसंघातून अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही आणि अनेक गावांमध्ये नारायण पाटील यांना लीड मिळाला. यामुळे करमाळा तालुक्यावर लक्ष केंद्रित करणारे नारायण आबा पाटील आता कुर्डुवाडी आणि माढा तालुक्याकडेही आपले लक्ष वळवताना दिसत आहेत. आमदार नारायण पाटील यांनी कुर्डुवाडी आगारासाठी नव्या बसेसची मागणी केली आहे. तसेच ते केवळ करमाळा तालुक्यावर भर न देता संपूर्ण मतदारसंघावर पकड मजबूत करण्याची रणनीती आखत असल्याचे संकेत मिळत आहेत. यामुळे करमाळा मतदारसंघातील राजकीय गणित बदलणार का? नारायण आबा पाटील यांची ही नवीन रणनीती भविष्यात काय परिणाम करेल, या चर्चांना आता वेग येऊ लागला आहे.